याबद्दल ब्रिजभूषण त्या महिलांवरचा अत्याचार यालाच तर कोर्ट म्हणतात. आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था किती भरभटलेली आहे आणि म्हणून मधल्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिरातील चोरीच्या संदर्भात हेच ब्रिजभूषण असं म्हणाले होते की मैं बात करूं तो बहुत बढ़ेगी, ये लोग बहुत बड़े लोग हैं. मतलब ब्रिजभूषण जैसा जो सांसद था, पहलवान की संस्था का अध्यक्ष था, वो कहता है ये लोग इतने बड़े कि मैं उनके सामने बहुत छोटा हूँ, मेरा क्या कर सकते बता नहीं सकते, इसके लिए मैं बोलता नहीं हूँ. अब छूट गया क्योंकि वो जानता था अगर वो बोलता था तो कोर्ट में मसला उसका उल्टा हो जाता था, तो बोला नहीं. यही तो हम कह रहे बार बार कि देश में अभिव्यक्ति स्वातंत्र का संकोच हो रहा है. लोग व्यक्त नहीं हो रहे हैं, बच्चे व्यक्त हुए डर के मारे. ये डर है, ये डर के मारे ऐसे न्याय मिलता है. अगर हो सके तो महिलाओं को और उच्च न्यायालय में जाने की व्यवस्था होनी चाहिए ताकि वो मसला सामने आना चाहिए दुनिया के सामने. सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की बोलला एक प्रकारचं मी कोर्टाच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह होतं. मी ओपनली बोलतो ना, मला सांगा ना. माझं असं म्हणणं आहे की आम्ही सातत्यानं म्हणतोय न्यायव्यवस्था विश्वासार्ह राहिली नाही. ती असती तर आमच्या स्वतःवर अनुभवातनं बोलतोय ना आम्ही. लोक 75,000 करोड का घपला हुआ, एक ट्रक माझ्याकडे पुरावे आहेत. दुर्दैवाने आज म्हणजे पवार साहेबांबद्दल आनंद, अजित पवारांबद्दल आदर आहे, पण हा आरोप कोणी केला होता? दस्तूर खुद्द माननीय पंतप्रधानांनी आरोप केला होता. एवढा आरोप केल्यानंतर पुन्हा तुम्ही क्लीन चिट देणार, पुन्हा तुम्ही त्यांना नाही. ह्याच्यातच तुमच्या व्यवस्था किती बरबटलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थांचा दुरुपयोग कसा करता तुम्ही. तर मग अजित पवार साहेबांसारखे आरोप करा, त्यांना नमकरा, कोणाला तरी ईडीची धमकी द्या. आणखी अशोक चव्हाण म्याव झाले बघा ना, एकदम राज्याचे मुख्यमंत्री वाटत का माजी मुख्यमंत्री वाटत ते म्याव. हॅट एक आदर्श घोटाळा काढला, दुसऱ्या दिवशी भाजपत गेले, क्लीन चिट. त्यामुळे इथं काय घडलं हे न्यायाचं आहे का तुम्हाला कळत नाही की त्या मुलींनी ज्या पद्धतीनं इथं आत्ता तुम्ही दिल्लीमधील कॉक्रोच जनता पार्टीच्या या तरुण मुलांच्या आंदोलनात ज्या पद्धतीनं पोलिसांचं वर्तन झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं महिलांच्या संदर्भात इथले पोलीस जसे वागलेत तुमच्या बातम्यांमध्ये आहे. सोशल मीडियावर तुमच्यापेक्षा भयंकर आहे, कारण तुमच्यावर पण दबाव येऊन तुम्ही मर्यादित दाखवता. सोशल मीडियावर जाऊन बघा काय केले पराक्रम ते. मग महिलांशी असे वर्तन करणारे लोक आहेत. सभागृहामध्ये चर्चा होते का बघा, आणि काय त्याच्यावर कारवाई झाली? तो कोणतरी लांबा, कोणतरी मिश्रा, त्यांच्यावर कारवाई झाली का? काही छर्रे मारलेत तुम्ही, बुलेट बॅलेट गन मारल्या. या देशाचे गृहमंत्रीच का 2 आठवडे होऊन गेले अधिवेशनात, पाऊल टाकत नाहीत. पंतप्रधान पाऊल टाकत नाहीत, ते अधिवेशनाच्या काळात पण दौऱ्यावर जातात. हे असलं सगळं आहे. सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या भरभटल्या आहेत आणि सगळ्या दबावाखाली आहेत आणि त्याच पद्धतीनं लोकांना छळलं जातं. माझा तुमच्या प्रश्नाला एक आणखी माझा प्रश्न आहे की आजपर्यंत ईडीने केलेल्या कार्यवाहीमध्ये ज्याला आपण पाहिलं कन्व्हिक्शन रेट असं त्याला म्हणतो 5% आहे. म्हणजे तुम्ही त्या व्यवस्थेचा दुरुपयोग करून लोकांचं चारित्र्यहनन करता, त्याच्या कुटुंबाला त्रास देता आणि शेवटी कोर्ट पण त्याच्यात काही दम नाही आहे. आमच्या संजय राऊत साहेबांची काय वर्तन केलं ते तुम्ही पाहिलेलं आहे सगळ्यांनी. त्यामुळे तिथंही कोर्टाने म्हटलं ह्याच्यामध्ये काय आहे. तर हे सगळं जे चालू आहे त्यातनंच कोर्ट अशी वागत आहेत. एका दुसरा जामदारांसारखा आमचा माननीय न्यायमूर्ती जामदार मुंबई हायकोर्टाचे उच्च न्यायालयाचे आहेत, ते धाडसाने बोलले अमित शहावर बोलणं म्हणजे गुन्हा नाही, देशाच्या पंतप्रधान बोलणं म्हणजे गुन्हा नाही. हे बोलण्याचं धाडस असणारं एकमेव मी पाहिला ते म्हणजे माननीय न्यायाधीश जामदार साहेब. नाही असं आहे बघा, आम्ही तुम्हाला सगळ्यांना कल्पना की आम्ही पहिल्या दिवसापासून 2 विषय धरले होते. एक नीटची परीक्षेबद्दल चर्चा व्हावी आणि त्याच्यानंतर झालेल्या पोलिसांच्या अत्याचाराबद्दल चर्चा व्हावी
आणि दुसरी चर्चा आम्ही राम मंदिराबद्दल म्हणत होतो. आता प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील चढव्यावर चोरी होते त्याची चर्चा या सभागृहात व्हायला हवी. कारण अयोध्येचं राम मंदिर आम्हीच निर्माण केलं. नियुक्त्या सगळ्या देशाच्या पंतप्रधानांनी केल्या. टप्पतराय सगळे यांनी नेमलेले आहेत ते सगळे. आणि तिथं चोरी होते. मग अयोध्येच्या राम मंदिराच्या निर्माणानंतर सभागृहात एक दिवस पूर्ण ढोल वाजवले, आमच्यामुळे राम मंदिर झालं. मात्र तुमच्यामुळे चोरी झाली त्याचा पण ढोल वाजवा ना. अंगाशी आलं का पळायचं. मग दोघेही येत नाही आहेत आणि या विषयावर अजूनही चर्चा करण्यास त्यांनी मान्यता दिलेली नाही आहे. सर, राज्यात महिला लोक हे आक्षेपार्ह ऑडिओ संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होते. त्यामध्ये त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नेत्या विधान परिषद सदस्य डॉक्टर नीलम गोरे यांनी केली. न बोललेलं बरं. तेच त्यांचे 2 सदस्य अभिजित दिपकेंना भेटल्याबरोबर भारतीय जनता पार्टीने काय उद्गार काढले ते पहा. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी देरेकरांनी वगैरे सांगितलं असं भेटणं गैर आहे. ज्यांनी आमच्या पंतप्रधानांचा अपमान केला, ह्याचा गेला त्याचा गेला. बाकीच्यांचा अपमान करण्याचा तुम्हाला काय अधिकार दिलाय. आम्ही देशाचे राजे आहोत, कोणाचाही अपमान करू शकतो, आम्हाला प्रश्न नाही विचारायचा. ही तुमची भूमिका आहे ना. ती ज्यांनी घेतली प्रश्न विचारण्याची भूमिका त्याला जाऊन 2 तुमचे नेते भेटले, ताबडतोब वॉर्निंग आली. आता इतके दिवस तुम्ही का नाही बोललात म्हणून एका काय म्हणाले एका महिला तुम्ही काय बोलत का नाही एवढे दिवस बोलल्या. तेवढंच एक काम आहे. आता वरच्या खुर्चीवरून खाली आणलेलं आहे त्याच्यामुळे काय पुढे आता राहिलं नाही काम त्यांना. अमित शहा एक लक्ष द्या, न्यूटनचा लॉ आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड अपोजिट. त्या न्यूटनच्या नियम क्रिया आणि प्रतिक्रिया या नैसर्गिक असतात, तशा असतात त्या इक्वल समान असतात आणि विरोधी असतात असं स्पष्टपणे न्यूटन्सने म्हटलेलं आहे. 3 कायदे आहेत त्याचे. न्यूटन्स लॉ ऑफ इनर्शिया त्यातला न्यूटन्स 3rd लॉ आहे. ॲक्शन अँड रिॲक्शन इज इक्वल अँड अपोजिट. सो ॲक्शन, इफ यू टेक ॲक्शन, रिॲक्शन इज बाउंड टू बी देअर. तुम्ही महिलांचा अपवर्द करता. आता ते मला आत्ता काळेंनी जो प्रश्न पहिला विचारला त्या पेलवान महिला लाज वाटली पाहिजे होती देशाला की तिथं ज्यांनी ऑलिम्पिकची पदकं जिंकून या देशाला दिली त्या रस्त्यावर बसल्या होत्या जंतर मंतरवर. कोणी गेलं नाही बरं विचारायला यांच्यातल्या महिला. तेव्हा यांची तोंड कोणी धरली होती विचारा ना. यांची तोंड तेव्हा कोणी धरली होती त्या महिलांवर अत्याचार होत असताना. आता महिलांवर अत्याचार जेव्हा झाले तेव्हा यांचं तोंड कोणी धरलं ते व्हिडिओ बघा ना. शब्द दिसत आहेत का, तुमची कृती दिसत नाही. ती कृती तुमची वाईट आहे, प्रतिक्रिया तशी आहे. धर्म स्वातंत्र्य कायदा अधिकृतपणे लागू झाला आहे आणि हा कायदा बळजबरी किंवा फसवणूक, प्रभाव, आमिष याने धर्मांतरण केलं तर गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे आणि त्याच्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली 3 जुलैपासून लागू. खरातांची स्वाक्षरी घेऊन टाका म्हणजे संपून जायचं हा विषय. खरातांची स्वाक्षरी घ्या ना. कसलं स्वातंत्र्य पाहिजे ते कळेल तुम्हाला. आपल्याकडे खरात आहेत सगळे नेते, आमचे मंत्री संत्री पाया पडतात. त्यांना विचारा हे काय आहे, आमच्या महिलांना काय स्वातंत्र्य दिलं तुम्ही, त्यांना घर सोडून तुमच्याकडे पण मिळत होते. ते स्वातंत्र्य देणं तुमचं अबाधित राहू असं आम्ही म्हणतो. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत, लोकांचा मृत्यू होतोय आणि तिथे कुंभमेळा होणार आहे. मला वाटतं कुंभमेळ्याच्या संदर्भात आज त्यांचं सरकार आहे म्हणून अनेक गोष्टी बाहेर पडत नाही आहेत. पण कुंभमेळा संपल्यानंतर जसं प्रभू रामचंद्राच्या मंदिरातला विषय आलेला आहे तसं कुंभमेळ्यामध्ये नाशिकमध्ये हल्लकल्लोळ माजेल. आत्ता बनवलेले रस्ते सगळे पडून गेले. भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. 39,000 कोटी रुपये कशासाठी लागतात ते कळते ना. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे असं संत तुकाराम म्हणली. हे वृक्षवल्ली तोडा, हे हिंदुत्व, हे तुमचं हिंदुत्व. नाशिककर विरोध करतायत, जुमानणार नाही. ते काय महाजनव असं आहे ना, ते महाजनव त्यांना काय वरून आशीर्वाद आहे. ते बट्टू एक शंकराचार्य गप्प झाली, माहिती नाही कुठे आहेत ते बट्टू शंकराचार्य. हे असले बोगस हिंदुत्ववादी. पण आदरणीय उद्धवजी छान म्हणतात हिंदुत्व आहे यांचं. हिंदुत्व म्हणजे पैसे खायचा धंदा सुरू आहे अक्षरशः.
आता मृत्यू झाले ना, कालपर्यंत एक बिल्डिंग पण कोसळली आहे बघा. काय लक्ष आहे तुमचं? काय नाही ना लक्ष. लक्ष सगळं पैसे खाणे, टेंडर देणे, कतड देणं. मी तर तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, उभ्या भारतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली विकसित भारत, दोन गोष्टी मांडायच्या आहेत, विध्वंस आणि भ्रष्टाचार. किती विध्वंस केला तुम्ही निसर्गाचा, आणि भ्रष्टाचार, किती रस्ते खचले, तुटले, फुटले, किती पूल पडले उभ्या देशात. बरं का, सूरत ऐसे बनाएंगे, ती परत वाहून जाते, सूरत बदसूरत होई रही है. कोण बोललं? देशाचे पंतप्रधान. ते अमित शहा आणि पंतप्रधान जे जे काय बोलतात ना ते एकदा दाखवून टाका, आणि ताबडतोब दाखवा. बघा, तुम्ही नाही दाखवत, सोशल मीडिया दाखवतो कसं वाटोळं चाललेलं आहे. ते अखंड भ्रष्टाचारात बुडालेले लोक आहेत. हां, मला वाटतं हे अतिशय वाईट आहे ते, की पप्पू यादव यांनी काल उपवासात्मक अगदी छान, मी तर म्हणतो त्याला सुद्धा म्हणे वंदनीय शिवसेना प्रमुखची सारखी आठवणीत राहते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, त्यांची व्यंगचित्र. म्हणून मला पवारसाहेबांबद्दल सुद्धा कौतुक वाटतं की इतकी भन्नाट व्यंगचित्र काढलेली आहेत, नावं पण भन्नाट दिलेली आहे, माहीत आहेत ना. ती नावं पण त्याच्या खाली बतळ्या दिले ते पण बघा तुम्ही. इतुष्ट नाही आलं असं घेतलं होतं लक्षात घ्या. व्यंगचित्रकार जो आहे ना, हिटलरला डेव्हिड लोची भीती वाटायची. डेव्हिड लो कोण? व्यंगचित्रकार. हिटलर सम्राट, थरथर कापायची लोक त्याला, पण हिटलर डेव्हिड लोला थरथर कापत होता. म्हणून त्यांनी आदेश दिला, ह्याला जिवंत किंवा मृत माझ्या पुढ्यात आणा, डेव्हिड लोला. काय व्यंग आहे ही, व्यंग समजली पाहिजे, ती खेळकर पद्धतीनं घेतली पाहिजेत. आम्ही सभागृहात बसलेलं असताना सुद्धा समोर नाट्य सादर होताना आमच्यावर पण मस्त चिमटे काढलेले असतात. हसवत घेतलं पाहिजे ना, त्याच्या बुद्धिमत्तेला दाद दिली पाहिजे. तुम्ही पहा इथं या मुलांनी जे आंदोलन केलं, त्या मुलांच्या हातामध्ये जी होर्डिंग जी होती ती तुम्ही ती कार्डवर त्यांनी लिहिलेलं पाहिलं का कसं घेतली ती? किती सुंदर सुंदर वाक्य त्यांनी लिहिली आहेत त्याच्यावरती, भयानक आहेत लिहिलेली, पाहिजेत ना. म्हणजे त्यातलं काल त्यांनी अभिजितने पण उल्लेख केला त्याचा, फिफा या ऐफा. पण तेव्हा फिफा व इस्तिफा और फिफा, ह्याला हे लागतं, चातुर्य लागतं, लोक हुशारी लागते. आणि इतकी भन्नाट केलीत ना, मी त्याची बहुत काढत नाही. मला त्यातलं आणखीन मला आवडलेलं आणखीन वैशिष्ट्याचं, एका मुलाने फक्त कोरा कागद घेतलेला, आणि मग एका पत्रकाराने जाऊन विचारलं, इथं काय ह्याच्यात काय लिहिलेलं दिसत नाही हो. अहो म्हणजे तुम्हाला दिसणार नाही? अहो प्रचंड कामं या सरकारने केली, ती सगळी लिहित, ती फक्त अंध बघताना दिसतात. बघा उलट्या बाजूला पण दाखवतो मी, उलट्या बाजूला कागद पण पुन्हा कोरा दाखवायला, बघा काय कामं करून ठेवली ती. दिलेला शब्द न पाळणारा पक्ष म्हणजे भाजपा. नरेंद्र मोदींनी त्यामध्ये ना काही भाषेवर पण आक्षेप घेतला, शब्दांवर, परवाच्या इंस्टाग्राम. बघा, तुकारामाच्या अभंगामध्ये सुद्धा तुम्हाला शिवराळ शब्द दिसतील. आता ते मी अभंगाचे त्या ओळी म्हणत नाही, तर त्या ही जी भाषा आहे ना तशीच आहे ना. नटसम्राटमध्ये विवा शिरवाडकरांनी ज्ञानपीठ पण त्यांचं नाटक आहे ते. त्या नटसम्राटमध्ये ती आई अशी मुलांना म्हणते, ए रांडेजानो, आई मुलांना रांडेजानो. म्हणजे काय होतं, मुळातच भाषा अशी आहे आपली. ओवी शिकायच्या अगोदर आम्ही शिवी शिकतो, तर प्रत्येक भाषेचं हे वैशिष्ट्य आहे. शिव्या तुमच्या गुजरातमध्ये तुम्ही किती देतात ते बघायला या, तुमच्या मंत्र्यांनी दिलेल्या बघायला या, त्याच्या पण माझ्याकडे व्हिडिओ क्लिप आहेत, दाखवतो. त्यामुळे ही जी काही पद्धत आहे ती केव्हा येते, माणसाच्या मुखातून शिवी केव्हा येते, की त्याच्या हात चालवायचा नसेल तर शब्दाने काय हल्ला करायचा, तो शब्दांचे हल्ले जेव्हा थांबतात तेव्हा एखादी शिवी येते. तिचा फार डांगोरा मिटवण्याची गरज नाही आहे. हा ठीक आहे ना, मुलांनी देऊ नये शिव्या, असं वर्तन करू नये, ज्येष्ठांचा आदर करावा, पण ज्येष्ठांनी आदरयुक्त वागलं पण पाहिजे ना. ज्येष्ठांनी सगळी भांगडी करायच्या, आणि त्यांचं आमचं तर दाखवूच नका हो. एक सुब्रमण्यम स्वामी रोज दाखवत जा बस. मग ती शिवी आहे की ओवी आहे ते सांगा तुम्ही आम्हाला.
जिला भारत स्वतंत्र झाला 2014ला वाटलंय ना, तिला दाखव सुब्रमण्य स्वामी काय म्हणतो ते, बघ बाबा. स्वतःला चारित्र्याने दुसऱ्यानं काय म्हणतो तू. नाशिकमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. आणि छगन भुजबळ हास्यास्पद आहे ते सगळं, हास्यास्पद आहे. रायगडचा पालकमंत्री ठरला का अजून बघा. सांगतोय तो नुसता व्यवहार चालू आहे, जनसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही. प्रियंका गांधींनी एकदा सभागृहामध्ये बुटसूट नेहरूंना बोलणं. आता मला सांगा, बरी आठवण केली तुम्ही. पंडित नेहरूंच्या बाबतीत निशिकांत तुम्ही परवा जे बोलले ते कसल्या ह्याच्यात बसतो. तेच तुमच्या मोदींबद्दल कोणी बोललं तर काय होईल, मग काय होईल कळलं का. अनुराग ठाकूर परवा पंजाबच्या खासदारांना बोलतो, बेशरम आहेत. हा पार्लमेंटरी शब्द आहे की नाही ते बघून घ्या, आहे रेकॉर्डवर, व्हिडिओत बघा. तुम्ही शिव्या घातल्या का त्या ओव्या समजून आम्ही स्वीकारायच्या. महिलांच्या मुखातून शिव्या यायला लागल्या याचा अर्थ तुम्ही किती घसरला ते पहिले लक्षात घ्या. महिला शिव्या द्यायला लागल्या पुढे. तुम्ही टार्गेट आता महिलांना करताय, एक एक महिला. ती आमची रिया असेल, इथे ती बोरा असेल, मिया बोरा, यांच्यावर टार्गेट करताय. घराघरात जाऊन धमक्या देत आहे. पोलीस घराघरामध्ये जाऊन ओळखपत्र, आधार कार्ड, शाळेचं किंवा कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड मागून घेत आहेत. आणि घरात गेल्यामुळे घरामधलं वातावरण भयग्रस्त होतं की बघा तुमचा मुलगा, आत्ता आम्ही नुसतं एवढंच देत नाही, पुढच्या वेळी उचलू. मग आई वडिलांनी दापट्याचं बाबा आंदोलन बिंदोलन करू नको, लोकशाही थांबवा, असं त्यांचा अर्थ आहे. मुंबईत एसआरए घोटाळा मोठाने झालेला आहे. 47 लोक त्याच्यामध्ये त्यांना फसवण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. वर्षा गायकवाड यांचा माजी PA सुद्धा त्याच्यामध्ये असल्याची माहिती मिळते. SRA घोटाळा, ते वर्षा गायकवाडचा PA दिसल्याबरोबर वर्षा घोटाळा आढळला. SRA म्हणजे घोटाळ्यासाठीच प्रसिद्ध आहे ते, कळलं का. पण त्या वर्षा गायकवाडच्या घोटाळ्यापेक्षा धारावीच्या पुनर्विकासाचा घोटाळा शोधून घ्या ना जरा. किती पैशात जागा दिली, किती रुपयात जागा दिली, कशी दिली, कोणत्या अधिकाऱ्यात दिली, काय GR काढला, कसं लोकांचं पुनर्वसन करणार. चिडी चोप, सगळेच मोदी बोलणार. कोण मोदी. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.